तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. दिवसाची सुरुवात तर खूप छान झाली होती, त्यामुळे मी फटाफट कामं आवरून घेतले होते सगळे. सगळे कामं आवरले, आता करायचं काय? खूपच बोर होत होतं. त्यानंतर मी टी व्ही ऑन केली. टीव्हीवर चालू होता धडक मूव्ही चालू होती. तीच मी बघण्यासाठी घेतली. स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत पूर्ण मूव्ही पाहिली. तसं तर मला लव्ह स्टोरी आणि इमोशनल ड्रामा बघायला खूप आवडतं. इमोशनल सीन तर खूपच आवडतात. त्यानंतर मी झोपी गेले. झोपल्यानंतर मी उठले तर दुपारी झोपले होते, त्यामुळे माझं डोकं खूप दुखत होतं. तर मग करू काय समजतच नव्हतं. गोळ्या वगैरे तर घेतल्या तर तशीच सवय लागते अशी माझी मम्मी म्हणते, त्यामुळे मी गोळ्या वगैरे तर घेत नाही. मग करायचं काय? झोप पण उडत नव्हती. दिवसभर झोपून पण मला झोप येतच होती. तर मग काय करावं? त्यासाठी मग मी काय केलं, एक आयडिया लावली. हनुमान चालीसा चालू केली, म्हणजे मूड तरी फ्रेश होईल. हनुमान चालीसा लावून मी होम थिएटरला कनेक्ट केली. हनुमान चालीसा अर्धी झाली होती, तेवढ्यातच मला थोडंसं बरं वाटत होतं. बरं वाटत होतं म्हणजे काहीतरी थोडंसं पॉझिटिव्ह काहीतरी वाटत होतं आणि थोडंसं हलकं हलकं झाल्यासारखं वाटत होतं. म्हणजे आवाजामुळे माझी झोप तर उडालेली होती. त्यानंतर मी फ्रेश झाले आणि त्यानंतर मी माझं दियाबत्ती करायला घेतली. दियाबत्ती केली, मी दिवा लावला. त्यानंतर ऊद वगैरे जाळली. त्यानंतर मला थोडंसं बरं वाटू लागलं. त्यानंतर मी गेले नाक्यावर भाजीपाला आणायसाठी. तिथं पण गेट लागलेला होता आणि प्रचाराच्या खूप गाडी फिरत होत्या खूप. त्यानंतर मी भाजीपाला घेतला यासाठी. बाय, गुड नाईट, झोपा आता.